मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कुठे करायची आहे आणि या प्रश्नाचं स्ट्रेट उत्तर आहे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इमर्जन्सी फंड मध्ये करायची आहे जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात केलेली आहे. सो नेमका इमर्जन्सी फंड ही कन्सेप्ट काय आहे, तो बनवणं आपल्यासाठी का गरजेची गोष्ट आहे, तो इमर्जन्सी फंड बनवायचा कसा, इनफॅक्ट फास्ट कसा बनवायचा आणि बनवून झाल्यानंतर तो इमर्जन्सी फंड पार्क कुठे करायचा, या सर्व गोष्टींविषयीचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि एका एक्झाम्पल मधून मी तुम्हाला एक्सेल शीट वरती दाखवणार सुद्धा आहे की तुम्हाला तुमच्या पैशांची बजेटिंग वगैरे कशी करायची आहे. त्यामुळं हा खूप युजफुल व्हिडिओ आहे. मी तुम्हाला अजून एक प्रॉमिस करतोय स्पेसिफिक या व्हिडिओसाठी की हा व्हिडिओ जर का तुम्ही पूर्ण आणि लक्षपूर्वक बघितलात ना तर इंटरनेट वरती इमर्जन्सी फंड या विषयावरती दुसरा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. पण सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाची रिक्वेस्ट तुमच्यासाठी आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यार. खूप मेहनतीने हे सगळे व्हिडिओज मी बनवत असतो तुमच्या सगळ्यांसाठी. सबस्क्राईब करायला तर काय पैसे लागत नाहीत, त्याच्यासाठी कुठला इमर्जन्सी फंड वगैरे लागत नाही. त्यामुळे पटकन पॉज करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा आणि मग आपण पुढचा व्हिडिओ स्टार्ट करूयात. ओके, सो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, इमर्जन्सी फंड ही नेमकी कन्सेप्ट काय आहे. तर जसं आता इमर्जन्सी या नावातूनच आपल्याला इंडिकेट होतं, समजतं की एखादी अशी सिच्युएशन जी आपल्याला सांगून येत नाही, अनसर्टन असते आणि बहुतेकदा ती पेनफुल असते, ज्यासाठी आपण रेडी नसतो. अशी कुठलीही सिच्युएशन ज्याला आपण इमर्जन्सी सिच्युएशन असं म्हणू शकतो. कुठली अशी परिस्थिती आपल्या आयुष्यात येऊ शकते, तर अशी एखादी सिच्युएशन असू शकते ज्या सिच्युएशन मध्ये आपला इन्कम बंद पडेल किंवा आपल्या हेल्थच्या बाबतीत एखादी इमर्जन्सी येऊ शकते, आपण आजारी वगैरे पडलो तर, किंवा आपल्या डेथ इव्हेंट मध्ये वगैरे लाईफची इमर्जन्सी सुद्धा बऱ्याचदा बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये येत असते. जर समजा हेल्थची इमर्जन्सी आली तर त्यासाठी आपण हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतो, लाईफच्या इमर्जन्सीसाठी लाईफ इन्शुरन्स घेऊ शकतो आणि कुठलाही इन्शुरन्स एका रिस्क प्रोटेक्शनचं काम करत असतो. पण एखाद्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जी आपल्यावरती परिस्थिती येईल त्याच्यासाठी कुठला इन्शुरन्स नाहीये, या इन्शुरन्स मध्ये ती गोष्ट कव्हर होणार नाहीये आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इमर्जन्सी फंड विषयी बोलणार आहे. आता इमर्जन्सी फंड हा कुठल्या सिच्युएशन साठी आपल्याला तयार करायचा आहे, तर 2-3 साधारण गोष्टी त्याच्यामध्ये पण असू शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट, आता बऱ्याचदा आपण ले ऑफ वगैरेचे वारे ऐकलेले असतात. एखाद्या कंपनीने खूप एम्प्लॉईजला ले ऑफ केलं वगैरे, आयटी इंडस्ट्री वगैरे जर मध्ये तुम्ही असाल तर या गोष्टी तुमच्यासाठी कॉमन असतील, तुम्ही खूप वेळेस ऐकलेल्या सुद्धा असतील. अशाच कुठल्या एखाद्या सिच्युएशन मध्ये, एखाद्या ले ऑफ मध्ये समजा जर का तुमचा जॉब गेला आणि तुम्हाला पुढचा जॉब शोधण्यासाठी 3 ते 4 महिन्यांचा पिरियड लागला, तर मे बी तोपर्यंत तुमचं इन्कम थांबेल पण तुमच्या गरजा थांबणार नाहीत. तुमचं घर तर चालू राहील, तुमचे मंथली एक्सपेन्सेस जे काही बेसिक आहेत ते तर चालूच राहतील. त्याचप्रमाणे समजा तुमचा एखादा रोड ऍक्सिडेंट वगैरे झाला आणि तुम्हाला 3-4 महिन्यांची बेड रेस्ट लागली, तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा मे बी तुमची कंपनी तुम्हाला पे नाही करणार पुढच्या 3-4 महिन्यांसाठी, पण तुमचं घर चालवणं तर गरजेचं असेल. किंवा एखादी कोविड सारखी महामारी वगैरे आली ज्या कारणासाठी सुद्धा तुमचा इन्कम थांबला. ही गोष्ट रेअर आहे पण आपण कन्सिडर केली पाहिजे, कारण आपल्या आयुष्यात सगळ्यांची होऊन गेलेली ही गोष्ट. मे बी दुसऱ्या एखाद्या फॉर्म मध्ये असं काही होऊ शकतं, आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. पण अशा इमर्जन्सीसाठी तयार असणं हे आपलं काम आहे आणि म्हणूनच अशी कुठलीही इमर्जन्सी जर का आपल्यावरती आली, आपल्या परिवारावरती आली, तर अशा इमर्जन्सी सिच्युएशन साठी तयार राहण्यासाठी म्हणून आपल्याला जो काही फंड लागेल, जे काही पैसे लागतील त्याला आपण इमर्जन्सी फंड असं म्हणू शकतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न की इमर्जन्सी फंड किती असावा, म्हणजे किती अमाऊंट मध्ये आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणं ही गरजेची गोष्ट आहे. मिनिमम तुमच्याकडे 6 महिन्यांच्या तुमचा गरजांचा खर्च भागेल इतका इमर्जन्सी फंड असायला पाहिजे आणि आयडियली तुमच्या 12 महिन्यांचा गरजांचा खर्च भागू शकेल इतका इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असायला पाहिजे. उदाहरणासाठी जर का समजा तुमचं पेमेंट 40,000 रुपये आहे आणि तुमचा साधारण एक 24-25 हजार रुपयांचा मंथली बेसिक खर्च आहे, त्यापैकी जे तुमच्या सर्वायवल साठी लागतात त्याच्यामध्ये एखादा ईएमआय वगैरे बँकेचा असू शकतो, तर 6 महिन्यांसाठी किमान 1.5 लाख रुपयांचा आणि 12 महिन्यांच्या हिशोबाने किमान 3 लाख रुपयांचा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असणं ही गरजेची गोष्ट आहे. मला हे सुद्धा माहिती आहे की जेव्हा तुम्ही करिअरच्या सुरुवातीला असता, अगदी नुकतेच पैसे कमवायला सुरुवात केलेली असते, अशा वेळेस एखादा इमर्जन्सी फंड बनवणं ही सोपी गोष्ट नाहीये. पण त्याचसोबत ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या की आत्ताच आणि हीच ती वेळ आहे जिथं एक इमर्जन्सी फंड बनवणं ही आपल्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मे बी जेव्हा तुम्ही अजून काही वर्ष कमवाल आणि अशा एखाद्या वेळेला 1-2 लाख रुपयांची जर का तुम्हाला अचानक गरज पडली, तर त्यावेळेस तुम्ही ते खूप इझिली तयार पण करू शकता अर्जंट इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये, कारण की तोपर्यंत तुमच्याकडे लिक्विड असेट्स असतील, बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करून ठेवलेले असतील किंवा तुमचे कॉन्टॅक्ट्स तेवढे मजबूत झालेले असतील तोपर्यंत. पण अगदी करिअरच्या सुरुवातीलाच तुमचं वय जर का 22-25 वर्ष वगैरे आहे आणि त्यावेळेस तुम्हाला 1.5-2 लाख रुपयांची गरज पडली, तर तेव्हा तुम्ही कुठे जाणार ना. अशा वेळेस बरंचसं फ्रस्ट्रेशन आपल्यावरती येऊ शकतं आणि ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी म्हणूनच आपल्याला योग्य वेळेमध्ये इमर्जन्सी फंड बनवणं ही गरजेची गोष्ट आहे. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो इमर्जन्सी फंड बनवायचा कसा, हे आपण डायरेक्टली एक्सेल शीट वरती बघणार आहोत. सो लेट्स मूव्ह ऑन टू एक्सेल शीट. सो
आपण आता जाऊयात एक्सेल शीट वरती. जस्ट अ मोमेंट. ओके, सो हेअर वी आर ऑन द एक्सेल शीट, जिथे मी या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या लिहून ठेवलेल्या आहेत. आणि एक्सेल शीट वरती आल्यानंतर ना एक सगळ्यात महत्वाचं काम जे माझं फेवरेट आहे ते म्हणजे ना थोडंसं बोल्ड करून घ्यायचं. हे आकाराचं जे आहे ना ह्याच्यावरती थोडंसं छोटं दिसतं सगळं, त्यामुळे आपण ह्याची साईज मिनिमम 12 करूयात आणि या सगळ्या दोन्ही गोष्टी ना सेंटरला घेऊयात. मिडलला असलं की थोडंसं बरं दिसतं. सो आता आपण असं कन्सिडर करूयात की रोहन नावाचा आपला एक मित्र आहे ज्याच्यासाठी त्याच्या सॅलरीतल्या पैशांचं आपण बजेटिंग करणार आहे इथं. ओके, ही गोष्ट सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे की तुमच्या पैशांचं एक्झॅक्टली बजेटिंग कसं करायचंय. सो इथं बघा, आता आपण एक साधारण कन्सिडर करूयात की त्याची सॅलरी टोटल 40,000 रुपयांची आहे. हे सगळं इंडियन रुपीज मध्ये असणार आहे. पाहिजे तर आपण ते पण इथं मेन्शन करूयात. ठीक आहे, आता ह्या 40,000 रुपयांच्या सॅलरी मधून 10,000 रुपयाचा रोहन रेंट देतो दर महिन्याला. आपण असं कन्सिडर करूयात की त्याचे युटिलिटीचे बिल्स आहेत साधारण एक 4,000 रुपयांचे, ज्याच्यामध्ये त्याचं दूध, पेपर, पाणी, इलेक्ट्रिसिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर होतील. मग त्याचे फूडचे एक्सपेन्सेस समजा 6,000 रुपयांचे असतील, आपण असं कन्सिडर केलं. आणि त्यानंतर त्याने एखादी वॉशिंग मशीन घेतली किंवा एखादा मोबाईल वगैरे घरच्यांसाठी कोणासाठी घेतलाय ज्याचा 4,000 रुपयांचा EMI आहे दर महिन्याचा, आपण असं कन्सिडर करूयात. इतकं गेलं. मग त्याचे पर्सनल एक्सपेन्सेस असतील काही, जसं की त्याला पार्टी करायची, नवीन कपडे घ्यायचे घरच्यांसाठी, स्वतःसाठी, एखादी फॅमिली ट्रिप किंवा मित्रांसोबत ट्रिपला बाहेर जायचे, अशा सगळ्या गोष्टींसाठी समजा रोहन दर महिन्याला 8,000 रुपये खर्च करतो. आणि सगळ्यात स्मार्ट गोष्ट जी रोहन करतो आणि माझी पर्सनली फेवरेट ती म्हणजे 8,000 रुपयांची दर महिन्याला रोहन इन्व्हेस्टमेंट करतो. आता आपण चेक करूयात की नेमके 40,000 रुपये झाले का त्याच्यापेक्षा जास्त झाले. होपफुली 40,000 रुपयांच्या आतमध्येच हे सगळं झालेलं असावं. चेक करूयात. ओके, शार्प 40,000 रुपये झाले त्याचे. 40,000 रुपयांची त्याची सॅलरी झाली जी कम्प्लीट खर्च होते इथं. म्हणजे एवढे सगळे खर्च केल्याच्या नंतर रोहनकडं काहीच उरत नाहीये, त्याची कंप्लीट सॅलरी इथे खर्च होते. जर का ह्याच्यातून आपल्याला एमर्जन्सी फंड बनवायचा असेल तर एमर्जन्सी फंड मी तुम्हाला सांगितलं की गरजांचा खर्च भागवायचा आहे फक्त आपल्याला. वॉन्ट्स, डिझायर्स, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या गोष्टी आपण कुठेच कन्सिडर करत नाहीये. म्हणूनच एक गोष्ट आपण ह्या ठिकाणी करूयात की ह्या सगळे जे त्याचे एक्सपेन्सेस आहेत ना ह्याला आपण थोडंसं कॅटेगराइज करून घेऊयात. आपण चेक करूयात की नीड्सचा नेमका खर्च कुठला आहे गरजांचा, आणि वॉन्ट्स, डिझायर्स किंवा इतर सगळ्या गोष्टींचा त्याचा खर्च कुठला आहे. जर का तो 10,000 रुपयांचा रेंट देणार असेल तर तो रेंट त्याच्या गरजांचा खर्च येऊ शकतो का, तो ऑब्व्हियसली गरजांचाच खर्च येणार. तो नाही देणार रेंट असं म्हणू शकत नाही. दर महिन्याला त्याला रेंट पे करायचंच आहे जर का त्याला घरात राहायचं असेल तर, बरोबर. त्यामुळे ती नीडच आहे. युटिलिटीचे बिल पण तो काही थोडेफार प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण पूर्णतः अवॉइड करू शकतो का, तर नाही अवॉइड करू शकत. म्हणून ती सुद्धा नीड मध्येच येणार. ओके, त्यानंतर त्याचं फूडचे एक्सपेन्सेस ऑब्व्हियसली नाही अवॉइड करू शकत, त्यामुळे ते सुद्धा नीड्स मध्येच येणार. त्याचा जो EMI चालू आहे ऑलरेडी त्याने काहीतरी घेऊन ठेवलंय, तर दर महिन्याला 4,000 रुपयांचा EMI त्याला पे करायचा आहे. तो नीड्स मध्ये येणार का, तर ऑब्व्हियसली नीड्स मध्येच येणार, कारण त्याचं इन्कम जरी बंद पडलं तरी EMI त्याला दर महिन्याला पे करायचंच आहे. पर्सनल एक्सपेन्सेस नीड्स मध्ये येणार का, तर ऑब्व्हियसली नाही येणार. जर का एकदमच इमर्जन्सी सिच्युएशन असेल तर त्याच्या ट्रिप्स, त्याचे नवीन कपडे, त्याची पार्टी वगैरे या सर्व गोष्टी थांबू शकतात. त्याला एखाद्या वेळेला गर्लफ्रेंड सोबत डेटला वगैरे जायचंय तर तोही 2-4 महिने नाही गेला तर त्याचं खूप काही बिघडेल असं मला वाटत नाही. सो हे सगळे त्याचे खर्च आहेत जो वॉन्ट्स अँड डिझायर्स साठी स्पेंड करतो पैसे त्यावरचे. यानंतर तो जो इन्व्हेस्टमेंट करतो ते तर ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट मध्ये येणार, त्यामुळे तेही नीड्स मध्ये नाहीये. तर आता आपण याप्रमाणे कॅटेगरीज बनवून घेतल्या. ह्याच्यामध्ये नीड्सचा खर्च त्याचा किती आहे नेमका हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण बघूयात जेवढा नीड्स मध्ये आपण मार्क केले आता या सगळ्या गोष्टींवरचा खर्च म्हणजे त्याच्या नीड्स वरचा दर महिन्याचा खर्च आहे जो त्याला दर महिन्याला करायचाच आहे, तो अवॉइड करू शकत नाही. त्याच्या नीड्स आहेत साधारण दर महिन्याला 24,000 रुपयांच्या, जो त्याचा बेसिक खर्च आहे जो तो अवॉइड नाही करू शकत. दर महिन्याला जर का 24,000 रुपयांचा त्याचा बेसिक खर्च असेल तर आपण एमर्जन्सी फंड किती महिन्यांसाठी बनवणार आहे, मिनिमम 6 महिन्यांसाठी, आणि आयडियली तो 12 महिन्यांचा असला पाहिजे. त्यामुळे जर का 6 महिन्यांचा एमर्जन्सी फंड समजा त्याला बनवायचा असेल तर 24,000 रुपयांनी 6 महिन्यांचा एमर्जन्सी फंड किती बनेल, तर तो बनेल साधारण 1,44,000 रुपयांचा एमर्जन्सी फंड त्याला मिनिमम लागेल 6 महिन्यांसाठी. आणि आयडियली जर का त्याला 12 महिन्यांचा एमर्जन्सी फंड बनवायचा असेल तर तो 12 महिन्यांचा एमर्जन्सी फंड किती बनेल, 12 महिन्यांचा एमर्जन्सी फंड त्याला लागेल 2,88,000 रुपयांचा. ठीक आहे, हे आयडियल सिच्युएशन मध्ये आहे. जर का त्याला बनवणं शक्य असेल तर तो बनवेल, अदरवाइज मिनिमम 6 मंथचा तो असलाच पाहिजे. ही जी आहे याच्यावरती आपल्याला सगळे कॅल्क्युलेशन्स करायचे आणि ही फिक्स अमाऊंट आहे जी त्याला मिनिमम बनवायचीच आहे. देर इज नो अदर ऑप्शन.
मिनिमम 1,44,000 म्हणजे साधारणतः 1.5 लाख रुपयांच्या आसपासची अमाऊंट त्याला इमर्जन्सी फंड म्हणून रिक्वायर्ड आहे, कारण 24,000 रुपये ते 25,000 रुपये त्याचे मंथली बेसिक एक्सपेन्सेस आहेत. जे काही 40,000 रुपये तो दर महिन्याला कमवतो त्याच्यामधून सगळ्या गोष्टी खर्च केल्याच्या नंतर त्याच्याकडे फार फार तर 8,000 रुपये उरतात आणि तेही तो इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे आयडियली त्याच्याकडे काहीच उरत नाहीये. मग आता इमर्जन्सी फंड बनवायचा कसा? तर सगळ्यात पहिली गोष्ट, जी इन्व्हेस्टमेंट तो करणार आहे जिथे कुठे करत असेल ती पॉज करून त्याला सगळ्यात पहिल्यांदा इमर्जन्सी फंड मध्येच टाकायला लागेल. त्यामुळं जर का समजा आपण असं कन्सिडर केलं की दर महिन्याचे 8,000 रुपये रोहन आता इमर्जन्सी फंड मध्ये टाकायला सुरुवात करेल आतापासूनच, तर 8,000 रुपये दर महिना याप्रमाणे 1,44,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड रोहनला बनवण्यासाठी किती महिने लागतील हे जर का आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, बघा आता आपण हे कॅल्क्युलेटच करूयात थोडस, त्या हिशोबाने त्याला लागतील 18 महिने. जर का त्याने त्याचे सगळ्या इन्व्हेस्टमेंट थांबवल्या आणि फक्त इमर्जन्सी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केली, 18 महिन्यांचा वेळ लागेल, 1.5 वर्षांपर्यंतचा वेळ लागेल इमर्जन्सी फंड बनवण्यासाठी. आणि म्हणूनच आपण म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये इमर्जन्सी फंड बनवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही, ते इनफ चॅलेंजिंग काम आहे. पण याच ठिकाणी मी तुम्हाला 3 टिप्स सांगतो, ज्या 3 टिप्स तुमचा हा 18 महिन्यांवरचा पिरियड 1 वर्ष किंवा 8-10 महिन्यांच्या आतमध्ये इमर्जन्सी फंड तयार करता येईल याच्यासाठी तुम्हाला मदत करतील. नंबर 1, जोपर्यंत तुमचा इमर्जन्सी फंड पूर्णतः तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरी कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायचं नाहीये, फोमो मध्ये यायचं नाहीये की म्युच्युअल फंड्स मध्ये जास्त रिटर्न्स मिळतील, ट्रेडिंग केले तर जास्त रिटर्न्स मिळतील, गोल्ड मध्ये किंवा अजून कुठल्या एनपीएस पीपीएफ वगैरे कुठल्याच गोष्टींसाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं नाही, कारण आधी रिस्क प्रोटेक्शन इम्पॉर्टंट आहे. ज्या जॉबच्या भरोश्यावरती, ज्या सॅलरीच्या भरोश्यावरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात ना, ती सॅलरी जर का काही महिन्यांसाठी थांबली तर मग इन्व्हेस्टमेंटचा प्रश्नच कुठे येतो, सर्व्हायव्हलचाच मोठा प्रश्न तुमच्या समोर त्यावेळेस येऊ शकतो. म्हणून आपल्याला आधी स्वतःला प्रोटेक्ट करायचंय कुठल्याही इमर्जन्सी सिच्युएशन साठी, आणि म्हणून इन्व्हेस्टमेंट साठी जेवढे काही तुमचे पैसे जाणार आहेत आता सध्या ते सगळे तुम्ही इमर्जन्सी फंड साठी सुरुवातीला टाकणार आहात. आता दुसरी महत्वाची टिप, तुमचे जे काही पर्सनल एक्सपेन्सेस आहेत ना, ते पर्सनल एक्सपेन्सेस तुम्हाला जोपर्यंत तुमचा इमर्जन्सी फंड तयार होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला मिनिमम ठेवायचे. आता मी हे नाही बोलणार की पूर्णतःच कट डाऊन करा, मे बी ते पॉसिबल होऊ शकणार नाही आपल्याकडनं, पण जितके कमीत कमी पर्सनल एक्सपेन्सेस करता येईल तेवढे कमीत कमी करायचे आणि तेवढे सगळे पैसे उचलून इमर्जन्सी फंड मध्ये टाकायचे सुरुवातीच्या काळामध्ये. आणि नंबर 3, समजा तुमच्याकडे एखादी एक रकमी अमाऊंट आली, लमसम अमाऊंट आली काहीतरी, ती कुठून येऊ शकते. वर्षभरामध्ये मिनिमम एक बोनस आपल्याला मिळतोच. तो बोनस समजा तुमच्याकडे आला किंवा तुमचे म्युच्युअल फंड्स असतील आधीचे काहीतरी ते तुम्ही ब्रेक केलेत, एखादा एफडी वगैरे केलेला असेल तुम्ही, तो तुम्ही ब्रेक केलात, अशा कुठल्याही रिझन मधून समजा जर का तुमच्याकडे एखादी एक रकमी अमाऊंट आली तर ती एक रकमी अमाऊंट पण तुम्हाला इतर ठिकाणी खर्च न करता या इमर्जन्सी फंड मध्ये टाकायची आहे सुरुवातीलाच, जेणेकरून लवकरात लवकर तुमचा इमर्जन्सी फंड तयार होऊ शकेल. आता ह्या ज्या 3ही टिप्स सांगितल्या मी तुम्हाला, ह्या अप्लाय करून बघूयात आपण की जर असं केलं तर आपण किती महिन्यांच्या आतमध्ये आपला इमर्जन्सी फंड तयार करू शकतो. सो अगेन त्याच्यासाठी चला आपण एक्सेल वरतीच ती गोष्ट बघूयात. लेट्स से आता आपण पहिली टिप तर इथेच बघितली की 8,000 रुपये दर महिन्याला आपण इन्व्हेस्टमेंटचे काढून इमर्जन्सी फंड मध्ये इन्व्हेस्ट करतोय आणि त्या हिशोबाने तुम्हाला लागणार आहेत 18 महिने जवळपास इमर्जन्सी फंड तयार करायला. पण जर का आपली दुसरी टिप या ठिकाणी आपण यूज केली आणि त्याचे जे पर्सनल एक्सपेन्सेस होते 8,000 रुपयांचे, त्याच्यामधले समजा रोहनने फक्त 3,000 रुपयेच आता युटिलाइज केले पर मंथ आणि 5,000 रुपये त्याचे जे काय आहेत ते पुन्हा त्याने इमर्जन्सी फंड साठीच यूज करायला सुरुवात केली. याचा अर्थ आता तो काय करेल, 1,44,000 रुपये बनवण्यासाठी 13,000 रुपये दर महिन्याला इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करेल, बरोबर, कारण 5,000 रुपये पर्सनल एक्सपेन्सेस मधले पण तो ह्याच्यातच टाकतोय नियमितपणे दर महिन्याला. फक्त एवढी जरी गोष्ट रोहनने केली ना तरी पण बघा फरक काय होईल त्याचा. 1,44,000 रुपयेचा इमर्जन्सी फंड तयार होण्यासाठी फक्त 11 महिन्यांच्या आतमध्ये त्याचा इमर्जन्सी फंड तयार झालेला असेल, जर का एवढा एकच चेंज त्याने केला सुरुवातीच्या काळामध्ये. तर मी तुम्हाला बोललो होतो ना की 18 महिने 1.5 वर्षाचा इमर्जन्सी फंड लवकरात लवकर 1 वर्षाच्या आतमध्ये कसा तयार करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीने तो इमर्जन्सी फंड 1 वर्षाच्या आतमध्ये तयार होऊ शकतो. अजून जर का लवकर इमर्जन्सी फंड बनवायचा असेल तर मी तुम्हाला तिसरी टिप सांगितली होती. लेट्स से त्याला एखादा दिवाळीचा बोनस भेटला 40,000 रुपयांचा रोहनला आणि ते 40,000 रुपये त्याने सरळ सरळ या इमर्जन्सी फंड साठीच वापरलेत. तर अशा वेळेस त्याला फक्त 1,04,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड तयार करायला लागणार आहे आता, आणि तो 1,04,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड 13,000 रुपये दर महिना याप्रमाणे जर का त्याने इन्व्हेस्ट करायला स्टार्ट केले तर आता बघा किती महिन्यांच्या आतमध्ये त्याचा इमर्जन्सी फंड तयार होईल. 1,44,000 बनवायचीच नाहीत, आता त्याला 1,04,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड बनवायचा आहे फक्त. म्हणजे शार्प 8 महिन्यांच्या आतमध्ये रोहनचा इमर्जन्सी फंड बनलेला असेल जर का त्याने या टिप्स फॉलो केल्या तर. ओके, तर अशा पद्धतीने 8 महिन्यांच्या आतमध्ये रोहनचा इमर्जन्सी फंड तयार होऊ शकतो.
सो क्लॅप फॉर रोहन, त्याचा इमर्जन्सी फंड फायनली तयार झालेला आहे आणि तो सुद्धा 8 महिन्यांच्या आतमध्ये तयार झालेला आहे. ओके, इथपर्यंत तर आपल्याला कळलं. पण यापुढे महत्वाची गोष्ट काय आहे तर तो पार्क कुठे करायचा, म्हणजे ठेवायचा कुठे. एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्ही तुमचं रेग्युलर अकाउंट इमर्जन्सी फंड ठेवण्यासाठी युज केलं, रेग्युलर म्हणजे तुमचं इनफ्लो अकाउंट, ज्या अकाउंटवरती तुमची सॅलरी येते आणि त्याच अकाउंटवरून तुम्ही खर्च करता, गुगल पे, फोन पे, युपीआय हे ट्रान्झॅक्शन करता, त्या अकाउंटवरती जर का तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड ठेवलात ना, तर आयुष्यात कधीच तुमचा इमर्जन्सी फंड तयार होऊ शकणार नाही. म्हणूनच इमर्जन्सी फंड साठी नेहमी तुम्हाला एक दुसरं अकाउंट ओपन करायचंय किंवा ऍटलीस्ट एखादं सब अकाउंट ओपन करायचंय. बऱ्याच बँकांमध्ये आजकाल ही फॅसिलिटी मिळते की तुमच्या मेन अकाउंटला एखादं सब अकाउंट वगैरे मिळतं. असं एखादं अकाउंट ओपन करायचंय आणि त्याच्यावरती तुम्हाला तुमचा इमर्जन्सी फंड स्टोअर करायचा आहे सुरुवातीला. आणि त्याचं एटीएम वगैरे जरी आपण घेतलेलं असलं तरी ते आपल्याकडे रेग्युलरली नसलं पाहिजे. ते तुमच्या घरी, तुमच्या आईकडं, तुमच्या वाईफकडं किंवा कपाटामध्ये वगैरे ठेवलेलं पाहिजे. ते फक्त तेव्हाच युज होईल जेव्हा खरंच इमर्जन्सी सिच्युएशन तुमच्यावरती असेल. अदरवाईज कुठल्याही इतर कारणासाठी, जसं की दिवाळीला अमेझॉनच्या बिग बिलियन ऑफर्स वगैरे आल्या, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला ऑफर्स आल्या, ऑनलाईन काहीतरी दिसलं आपल्याला, किंवा एखाद्या मित्राने तुम्हाला उसने पैसे मागितले 50,000 रुपये वगैरे, अशा कुठल्याही कारणासाठी तुम्हाला तुमच्या इमर्जन्सी फंडच्या अकाउंटला आणि एटीएमला टच करायचा नाही आहे. ही गोष्ट स्ट्रिक्टली लक्षात ठेवा की तुमच्यावरती जर काही इमर्जन्सी सिच्युएशन आली तर त्या सिच्युएशनसाठी आपण हा फंड बाजूला काढून ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या वेगळ्या अकाउंटवरती हा सगळा इमर्जन्सी फंड स्टोअर केलेला आहे आणि तो तुमचा पूर्ण बनला एकदाचा, तर त्याच्यानंतर तो इमर्जन्सी फंड नेमका पार्क कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, जेणेकरून इन्फ्लेशन वगैरे मुळे आपल्या पैशांना गंज नाही लागणार किंवा ते पैशांची व्हॅल्यू कमी नाही होणार पुढे जाऊन. म्हणून तुम्हाला थोडंसं स्मार्ट पण बनायला लागेल. अर्थात आपण कुठलीही रिस्क नाही घेणार आहे इमर्जन्सी फंड विषयी, पण ऍटलीस्ट आपण ते पैसे प्रोटेक्ट करू शकू, त्यांची व्हॅल्यू कमी नाही होणार याची काळजी आपण घेऊ शकतो. आणि ती कशा पद्धतीने घ्यायची हे पण मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सेल शीट वरती सांगतो. लेट्स से आता आपला 1,44,000 रुपयांचा इमर्जन्सी फंड तयार झालेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यातला तुम्हाला आता काय करायचं माहितीये का, मिनिमम 10% अमाऊंट तुमच्या घरी कॅश मध्ये ठेवायची आहे. 10% अमाऊंट म्हणजे ती साधारण 14,400 रुपयांची काहीतरी येईल, जी तुम्हाला आयडियली कॅश मध्ये घरी ठेवायची आहे. जेणेकरून अगदीच इमर्जन्सी आली, तुम्हाला कॅश मध्ये पैसे लागणार असतील तर ते तुमच्याकडे कॅश मध्ये अवेलेबल असतील. ह्यालाच एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन पण आहे. जर का तुम्ही अशा एखाद्या एरियामध्ये राहत असाल जिथं 24 तास एटीएम ची फॅसिलिटी वगैरे अवेलेबल असते आणि ही कॅश तुम्ही जर का 15 मिनिटांच्या आतमध्ये अवेलेबल करू शकत असाल कुठल्याही मुवमेंटला, तर तीच अमाऊंट तुम्ही डायरेक्टली कॅश ठेवण्यापेक्षा सेव्हिंग अकाउंट वरती पण ठेवू शकता, कारण तुमच्यासाठी ती कधीही अवेलेबल आहे. त्यानंतर ह्याच्यातली 20% अमाऊंट तुम्हाला जी की येईल साधारण 28,800 रुपयांची अमाऊंट ठेवायची आहे सेव्हिंग अकाउंटलाच. वरची कॅश पण सेव्हिंग अकाउंटला ठेवली तर चालेल, पण डिपेंड्स की तुमच्याकडे किती स्ट्रॉंग एटीएम वगैरेचं नेटवर्क आहे. ह्याला एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन पण आहे. तुम्ही या छोट्याशा अमाऊंटची पण एखादी अशी एफडी करू शकता जी जर का अचानक तुम्हाला ब्रेक करायला लागली 2-4 महिन्यांमध्ये, पुढच्या 6 महिन्यांमध्ये किंवा कधीही, तरीही जर का त्याच्यावरती कुठलीही पेनल्टी लागणार नसेल, चार्जेस वगैरे एक्स्ट्राचे लागणार नसतील, हे तुम्ही बँकेसोबत चेक करू शकता. अशा काही वेळेस स्कीम्स वगैरे असतात, तर अशा एखाद्या एफडी मध्ये पण तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण ते चेक करून की तुम्हाला कुठलीही पेनल्टी वगैरे त्याच्यावरती लागणार नाही जर का तुम्हाला मध्ये ब्रेक करायला लागली ती एफडी, तर हा पण एक ऑप्शन आहे. आणि त्याच्यानंतर जी 70% अमाऊंट तुमची उरेल, 1,08,000 रुपयांची अमाऊंट तुम्हाला ठेवायची आहे लिक्विड म्युच्युअल फंड्स मध्ये किंवा डेप म्युच्युअल फंड्स मध्ये. आता लिक्विड म्युच्युअल फंड्स किंवा डेप म्युच्युअल फंड्स ही कन्सेप्ट काय आहे, तर ह्याच्या नावावरूनच तुम्हाला कळतं की ते लिक्विड असेट आहेत. एक तर त्याच्यावरती तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतात, 5 ते 7% पर्यंत तुम्हाला त्याच्यावरती फिक्स रिटर्न मिळणार आहेत. एफडी वरती साधारण 5.5-6% आसपास कुठेतरी मिळतील आणि ऑलमोस्ट त्याच रेटने इन्फ्लेशन ग्रो करत असतं, त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचा काही फायदा नाही होणार. पण ह्याच्यावरती जर का 7% चे रिटर्न्स तुम्हाला मिळत असतील तर ऍटलीस्ट एफडी पेक्षा 1% तुम्हाला एक्स्ट्रा मिळतोय आणि ते तितकेच सिक्युअर सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये तुमचे पैसे काही कमी नाही होणार आहेत. प्लस ती गोष्ट लिक्विड आहे. लिक्विड म्हणजे काय, तर जेव्हा केव्हा तुम्ही तो म्युच्युअल फंड ब्रेक कराल ना, तर 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील, जर का वर्किंग डे असेल तर. इन केस ऑफ पब्लिक हॉलिडेज किंवा वीकेंड वगैरे असतील, शनिवार रविवार वगैरे, तर मे बी 2 किंवा 3 दिवसांचा वेळ तुम्हाला त्याच्यासाठी लागू शकतो तुमच्या अकाउंटवरती ते पैसे येण्यासाठी. पण अदरवाईज नॉर्मल टाइम मध्ये, रेग्युलर वर्किंग पिरियड मध्ये 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटला ते पैसे आलेले असतील आणि ते प्रोटेक्ट सुद्धा होतील इन्फ्लेशनच्या अगेन्स्ट. बरोबर. आणि ह्याच्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे, कारण जर का समजा 2-4 वर्षांसाठी तुम्ही इमर्जन्सी फंड वापरलाच नाही तर इन्फ्लेशनमुळे उलट त्या पैशांची व्हॅल्यू कमी होण्यापेक्षा तर इथं इन्फ्लेशनच्या ऍटलीस्ट काही प्रमाणामध्ये जास्त रिटर्न्स तरी तुम्हाला मिळालेले असतील. आणि अजून एक महत्वाची गोष्ट लिक्विड म्युच्युअल फंड्स मध्ये काय असते, तर त्याच्यासाठी कुठलाही एक्झिट लोड
लोड नसतो. एक्झिट लोड म्हणजे अशी प्राइस जी आपण एखाद्या म्युच्युअल फंडला पे करत असतो जेव्हा आपण तो म्युच्युअल फंड ब्रेक करत असतो किंवा सेल करत असतो. तो सुद्धा या ठिकाणी नसतो. त्यामुळे आपले पैसे तेवढेच सिक्युअर आहेत जेवढे एफडी मध्ये आहेत, पण एफडी पेक्षा काही प्रमाणामध्ये काय होणार ठीकठाक रिटर्न्स मिळतात जेणेकरून तुमचे पैसे प्रोटेक्ट होऊ शकतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा इमर्जन्सी फंड पार्क करायचा आहे, ज्याच्यासोबत अर्थात कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. तुम्हाला ते पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करायचे नाही, तुम्हाला ते एनपीएस सारख्या स्कीम्स मध्ये पण इन्व्हेस्ट नाही करायचे किंवा गोल्ड मध्ये नाही करायचे, रिअल एस्टेट मध्ये वगैरे तर बिलकुलच नाही करायचे, कारण रिअल एस्टेट लिक्विडिफाय नाहीये किंवा अदर कुठल्याही रिस्की असेट्स वरती तुम्हाला हे पैसे टाकायचेच नाहीत, कारण ते आपल्यासाठी रिस्क प्रोटेक्शन आहे, कारण तो आपल्या सर्वाइव्हलचा प्रश्न सोडवणारे पैसे आहेत, जो तुमच्यासाठी बॅकअप आहे कुठल्याही मोमेंटला. जर का कुठलीही इमर्जन्सी सिच्युएशन तुमच्या लाईफ मध्ये आली, तुमच्या फॅमिलीवरती आली तर ओके. आणि इन केस जर का तुमचा इमर्जन्सी फंड युटिलाइज झाला तर त्याच्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही रुटीन वरती याल, बॅक टू नॉर्मल याल, त्यानंतर पुन्हा तुम्हाला ती अमाऊंट रिस्टोर करायची आहे आणि इमर्जन्सी फंड पुन्हा एकदा परत बनवून पुन्हा ठेवायचा आहे. जोपर्यंत तुम्ही लाईफ मध्ये स्थिर स्थावर होत नाही, स्टेबल होत नाही फायनान्शियली, तोपर्यंत एक इमर्जन्सी फंडचं बॅकअप तुमच्याकडे असणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी इन डिटेल आपण बघितलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला त्या समजल्या असतील. या व्यतिरिक्त तुमचे जरी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच युजफुल आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वतःची आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थेटे सायनिंग ऑफ.